पुण्याचं ट्रॅफिक बघा, इकडं माग बघा, कमीत कमी 5 किलोमीटर लाईन लागली या. 20 मिनिटं झाले कंप्लीट. मी 2 किलोमीटर अंतर आले. एवढं ट्रॅफिक. ही पुणे सोलापूर रोडची अवस्था आहे. ह्या रोडला ऑप्शनच नाही. ज्या गाड्या कात्रज मुंबई साईडला जायच्यात त्या सगळ्या गाड्या ह्याच रोडने यावं लागते. आणि हडपसर वरून लेप मारून मंतरवाडी का जायला त्या रोडचं बी काम चाललंय. ह्या रोडला एवढं ट्रॅफिक असतंय की काय विचारायची सोय नाही, बोलायची सोय नाही. हे बघा, त्याच्यात आपल्याकडली लोक बघा हे रोडवर गाडी लावून झोपले बघा. ती वॅगनरवालं ते बघा, ती बापाचा रस्ता असला का पलीकडे ते रिक्षावर लावून झाले. अशी लोक गाड्या लावते. ते 3-3 लाईनी करायच्या आणि नियमात कोण राहत नाही. त्याच्यामुळं काय झालंय, फार अगदी रस्त्याची अवस्था प्लस लोकांनी नियम न पाळल्यामुळं एवढी बेकार परिस्थिती होती. या अर्ध्या तासाचा रस्ता 2 तास चालावा लागतोय रोडला. अशी परिस्थिती आहे पुण्यात. आता हे कारवाला बघा कोण आहे, मर्सडीस आहे का कोण आहे? नुसता चिटकायला मर्सडीस असली मग तुला बाबा टेम्पोल नाही कळत मर्सडीस आहे. गाडी किती जवळ ना पास झाली. असं कार्यक्रम आहे बघा. लोकांना एकतर गाड्या चालवायची नाही आणि मोठ्या गाड्यांना काय पुण्याकडे येणार आहे. आता हडपसरचा ब्रिज दिसतोय का तुम्हाला तिकडला पारवारचा? बलकरच्या वरनं पलीकडनं दिसत असेल ना. मोठ्या गाड्या जायला जागाच नाही हो. राजकारणी लोक नुसते पैसे खाण्यात वेग नाही. ह्यांना रस्ता मोठा करा, रिंग रोड बांधा, हे ते. आता रिंग रोडचं काम चाललंय, त्याचं किती कधी होतंय कधी नाही. म्हणजे विचार करा, देशातल्या बारक्यातल्या बारक्या गावांना बायपास आहेत. पण आपला पुणे जिल्हा एवढा मोठा आहे, पुणे सिटी एवढं मोठं शहर आहे, भोवताली चारी बाजूनी MIDC इंडस्ट्रियल एरिया आहे आणि आपल्या पुण्याला बायपास नाही. त्याच्यामुळं सिटीत राहणाऱ्यांचं तर हाल होत्याच होत्यात. मोठ्या गाड्यांचं कमर्शियलवाल्यांचं बी हाल होत्या. ती ह्याला कोण जबाबदार आहे? फक्त आणि फक्त प्रशासन जबाबदार आहे. राजकारणी लोकांनी आपली पोळी बांधली आणि प्रशासन आपलं फक्त आणि फक्त बघ्याची भूमिका घेत आहे. याच्यावर काय ऑप्शन